नमस्कार मंडळी, मराठी स्टोरीज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. एक हृदयरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर मिश्रा हे आपणा सर्वांना विनंती करतात की केवळ चालण्यावर अवलंबून राहू नका. या सवयीमुळे आपले गुडघे हळूहळू कमजोर होऊ शकतात आणि शरीरात अंतर्गत अशक्तपणा येऊ शकतो. आज तुम्हाला मी सांगितलेले 5 सोपे आणि प्रभावी व्यायाम सांगणार आहे, जे केवळ तुमचं आरोग्याचं मजबूत करत नाहीत, तर तुम्हाला 120 वर्षाचं निरोगी आयुष्य जगण्यासही मदत करतात. मंडळी, हे संपूर्ण आयुष्य तुमच्यासारख्या वयस्क बंधू भगिनींसोबत आरोग्यासाठी डॉक्टर मिश्रा यांनी समर्पित केलेलं आहे. जर तुमचं वय 60, 70 किंवा 80 वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही केवळ सकाळच्या चालण्यावर अवलंबून असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चालण्यासारखी सवय बदलून तुम्ही तुमचा वृद्धापकाळ आणखी निरोगी कसा बनवू शकता, हे मी तुम्हाला सांगणार आहे. होय, चालणं ही एक चांगली सवय आहे, पण तो एकमेव व्यायाम असू शकत नाही. वृद्धापकाळात यामुळे गुडघ्यांवर दाब येऊ शकतो, ज्यामुळे वेदना होतात आणि चालण्यास अडचण येते. एक रुग्ण 75 वर्षीय महेश हे एक निवृत्त सरकारी अधिकारी होते. ते दररोज 5 किलोमीटर चालायचे, पण हळूहळू त्यांचे गुडघे इतके कमजोर झाले की त्यांच्या नातवंडांनाही उचलून घेऊ शकत नव्हते. त्यांची मुलगी डॉक्टरांना म्हणाली की डॉक्टर, आता बाबा मंदिराच्या पायऱ्यासुद्धा चढू शकत नाही. हे ऐकून डॉक्टरांना खूप दुःख झालं. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला असा त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सर्व आमच्यासाठी खूप मौल्यवान आहात आणि तुमचं आरोग्य ही आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. एम्सच्या 2025च्या अहवालानुसार 75% वृद्ध व्यक्तींच्या गुडघ्यांवर चालण्यामुळे 40% अधिक ताण येतो, ज्यामुळे सांधेदुखी आणि हृदय रोगाचा धोका वाढू शकतो. WMOच्या 2025च्या अहवालामध्ये असंही म्हटलं आहे की आरोग्य व्यायाम वृद्धांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं, पण काळजी करण्याची गरज नाही. आज मी तुम्हाला चालण्याव्यतिरिक्त करता येतील असे 5 सोपे आणि प्रभावी व्यायाम सांगणार आहे. यामुळे तुमचं आयुष्यमान वाढेल, तुमची ऊर्जा वाढेल आणि वयाच्या 90व्या वर्षीही तुम्हाला तरुण वाटेल. माझ्या एका रुग्णाने यापैकी फक्त एक व्यायाम सुरू केला आणि 7 दिवसांमध्येच तो म्हणाला की डॉक्टर, आता मी माझ्या नातवंडांसोबत न थकता जत्रेपर्यंत चालू शकतो. जो व्यायाम कोणता कोणता होता ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर ह्या व्हिडिओमध्ये ते रहस्य तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही, तर कदाचित तुम्ही पुढची सकाळ तुमच्या जुन्या सवयीमध्येच घालवाल. व्हिडिओच्या शेवटी मी 3 आयुर्वेदिक सवयी देखील सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं आरोग्य आणखी सुधारेल. तर तुम्ही तुमची चालण्याची सवय बदलून तुमचं आयुष्य नव्या ऊर्जेने भरण्यास तयार आहात का? जर तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारायचं असेल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये हो असं लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्ही कोणतेही महत्त्वाचे अपडेट चुकवणार नाही. पहिला व्यायाम तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तो नक्की काय? बघा, ठीक आहे, मी या व्यायामाबद्दल पुन्हा बोलेन. पण आता फक्त चालणं पुरेसं नाही आहे हे समजून घेऊया. मंडळी, चालणं ही एक चांगली सवय आहे, पण केवळ त्यावर अवलंबून राहिल्याने तुमच्या गुडघ्यांवर आणि सांध्यांवर खूप जास्त दाब येऊ शकतो. यामुळे थकवा आणि वेदना होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या नातवंडांसोबत मंदिरात जायचं असतं, मित्रांसोबत बसून गप्पा मारायच्या असतात किंवा कौटुंबिक उत्सवामध्ये आनंदाने सहभागी व्हायचं असतं, पण गुडघ्यांमध्ये दुखणं आणि औपचारिक अशक्तपणा तुम्हाला थांबवतो. तुम्हाला प्रश्न पडतो की मी पुन्हा कधी माझ्या गावातील जत्रेत जाऊ शकेन किंवा माझ्या नातवंडांसोबत धावू शकेल का? तुम्ही तुमची चिंता समजू शकतो. कारण आमच्यासाठी पुन्हा केवळ एक व्यक्ती नाही, तर आमच्या कुटुंबाचा एक समाजाचा आधारस्तंभ आहात. टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट फॉर जेरिट्रिकने 2025 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार केवळ चालण्यामुळे वृद्धांचे गुडघे 50% पर्यंत कमकुवत होऊ शकतात आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. आयुर्वेद सांगतो की शरीर हे एक मंदिर आहे आणि आरोग्य व्यायामाने त्याला हानी पोहोचू शकते. चला, चालण्याव्यतिरिक्त असे 5 व्यायाम पाहूया, जे तारुण्यातील आरोग्य परत मिळवून देतील. व्यायाम नंबर 1 म्हणजे बसून पाय वर उचलणं. मंडळी, पहिला हा व्यायाम आहे बसून पाय वर उचलणं. यामुळे गुडघ्यांवर कोणताही ताण येत नाही. हा व्यायाम तुम्ही असा आहे की जो खुर्चीत बसून सहज करू शकतात. यामुळे गुडघ्यांवर कोणताही ताण येत नाही. उलट पायांचे स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारतं. हार हेल्थ 2025च्या एका अभ्यासानुसार या व्यायामामुळे गुडघ्यांची ताकद 50% वाढते आणि हृदयविकाराचा धोका 30% कमी होतो.
एक रुग्ण आहेत मनोज काका, एक 68 वर्षीय निवृत्त शेतकरी. यांना गुडघेदुखी आणि सतत थकवा जाणवत होता. जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा अवघ्या 7 दिवसांमध्ये ते म्हणाले की आता मी न थकता माझ्या शेतात फिरू शकतो. आयुर्वेदानुसार हा व्यायाम वात दोष संतुलित करतो, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. हे कसं करावं? एका मजबूत खुर्चीमध्ये ताठ बसा. पाय सरळ उचला. गुडघा वाकलेला नसावा. 5 सेकंद तसंच ठेवा. नंतर हळूहळू खाली आणा. प्रत्येक पायाने 10 वेळा पुनरावृत्ती करा. जेव्हा तेव्हा कराल तर सकाळी 10 मिनिटे. खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्हाला गुडघ्याची गंभीर समस्या असेल आणि तुमची शस्त्रक्रिया झालेली असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. फायदे काय होतील? तर गुडघे मजबूत होतील, ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला जास्त वेळ सक्रिय देखील राहता येईल. तुम्ही आज हा व्यायाम सुरू करणार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये हो असं लिहा. तसेच तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते देखील मला नक्की कळवा. तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्यायाम नंबर 2, वॉल पुशअप. मंडळी, दुसरा व्यायाम आहे वॉल पुशअप. तुम्ही हा व्यायाम भिंतीला टेकून उभे राहून करू शकता. यामुळे गुडघ्यांवर कोणताही दाब येत नाही. उलट यामुळे शरीराचा वरचा भाग मजबूत होतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे. डेली हेल्थ पोस्ट 2025 मधील एका अभ्यासानुसार या व्यायामामुळे ऊर्जा 45% नी वाढते आणि थकवा व हृदयविकाराचा धोका कमी होतो. माझ्या 75 वर्षीय रुग्ण आहेत मीरा घरकाम करायच्या. चालण्यामुळे त्यांच्या पाठीमागे किंवा गुडघ्यामध्ये दुखायचं. जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा 7 दिवसांमध्ये त्या म्हणाल्या की मी आता न थकता घरातील सर्व कामे करू शकते. आयुर्वेदानुसार हा व्यायाम पित्तदोष संतुलित करतो. यामुळे ऊर्जा आणि शक्ती वाढण्यास मदत होते. हे कसं करायचं? भिंतीसमोर उभं राहायचं. आपले हात भिंतीवर ठेवा. हळूहळू आपले शरीर भिंतीकडे वाकवा आणि नंतर ते पुन्हा सरळ करा. 10 वेळा याची पुनरावृत्ती करा. हे कधी करावं? तर संध्याकाळी 5 मिनिटे खबरदारीने. खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्हाला हृदयाचा काही त्रास असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. याने फायदे काय होतात? तर शरीराचा वरचा भाग मजबूत होतो, थकवा दूर होतो आणि तुम्ही जास्त वेळ सक्रिय राहू शकता. तुम्ही जर हा व्यायाम सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये हो असे लिहा आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला कळवा. व्यायाम नंबर 3, तो म्हणजे हील रोल्स म्हणजेच टाचा फिरवणं. मंडळी, तिसरा व्यायाम आहे हील रोल्स. तुम्ही हा व्यायाम बसून किंवा झोपून सुद्धा करू शकता. यामुळे घोटे मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि थकवा दूर होतो. 2025च्या आयुर्वेदिक ग्रंथानुसार व्यायाम कफदोष कमी करतो आणि अशक्तपणा व हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. एक रुग्ण आहे विजय काका, जे 75 वर्षीय निवृत्त शिक्षक आहेत आणि त्यांना त्यांच्या घोट्याला सूज येण्याचा त्रास होता. जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा 7 दिवसांमध्ये ते म्हणाले की डॉक्टर, मी आता वेदनांशिवाय मित्रांना भेटू शकतो. हे कसं करायचं? खुर्चीमध्ये ताठ बसा. एक पाय उचला आणि टाचा घड्याळाच्या दिशेने 10 वेळा फिरवा. नंतर ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 10 वेळा फिरवा. दुसऱ्या पायानेही तसेच करा. हे जेव्हा करायचं आहे तर झोपण्याच्या 5 मिनिटे आधी. खबरदारी काय घ्यायची आहे? तर तुमच्या घोट्याला दुखापत झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. याने काय फायदे होतात? घोटे मजबूत होतात, ऊर्जा वाढते, चालणं सोपं होतं आणि तुम्ही हा व्यायाम जर चालू करणार असाल तर कमेंटमध्ये हो असे लिहा आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब देखील करा. व्यायाम नंबर 4 आहे हातांचं वर्तुळ. मंडळी, चौथा व्यायाम आहे हातांचं वर्तुळ. तुम्ही हा व्यायाम उभं राहून किंवा बसून करू शकता. यामुळे खांदे आणि हात मजबूत होतात, थकवा दूर होतो आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं. एम्सच्या 2025च्या अभ्यासानुसार या व्यायामामुळे ऊर्जा 50% ने वाढते आणि थकवा व हृदयविकाराचा धोका 40% कमी होतो. माझ्या रुग्णांपैकी एक रुग्ण आहेत मनीषाताई. त्या 75 वर्षांच्या सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका आहेत. चालण्यामुळे त्यांचे हात कमजोर झाले होते आणि तेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा 7 दिवसांमध्ये त्या म्हणाल्या की मी आता नातवाला सहज उचलू शकते. आयुर्वेदानुसार हा व्यायाम वात आणि पित्तदोष संतुलित करतो, ज्यामुळे शक्ती आणि ऊर्जा वाढवण्यास मदत होते. हे कसं करायचं? आपले हात खांद्याच्या उंचीपर्यंत ताना लहान वर्तुळ काढा. 10 वर्तुळे पुढे आणि 10 वर्तुळे मागे. हे केव्हा करायचं आहे? तर दुपारी. तुम्ही 5 मिनिटे करू शकता. तुम्हाला खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्हाला खांदेही असेल तर हळूहळू सुरू करा. फायदे काय आहेत? खांदे आणि हात मजबूत
होतात. अशक्तपणा दूर होतो आणि तुम्हाला जास्त काळ सक्रिय राहण्याससुद्धा मदत होते. जर तुम्ही हा व्यायाम सुरू करणार असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो असे लिहा आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील नक्की सांगा. 5 नंबरचा व्यायाम आहे संतुलन. मंडळी, 5वा व्यायाम आहे संतुलन. साधन तुम्ही हा व्यायाम खुर्चीच्या आधाराने एका पायावर उभं राहून करू शकता. यामुळे तुमचं संतुलन सुधारतं, थकवा दूर होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. हार्वर्ड हेल्थ 2025च्या अभ्यासानुसार या व्यायामामुळे संतुलन 50% सुधारतं आणि पडण्याचा व हृदयाच्या विकाराचा धोका 40% कमी होतो. माझे एक रुग्ण आहेत मदन काका. ते 80 वर्षांचे निवृत्त दुकानदार आहेत. चालण्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलं होतं. त्यांना पडण्याची भीती वाटत होती. जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा 7 दिवसांमध्येच ते म्हणाले की डॉक्टर, मी आता काठीशिवाय घरात फिरू शकतो. आयुर्वेदानुसार हा व्यायाम कफ दोष कमी करतो, जे दीर्घायुष्याचं रहस्य आहे. हे कसं करावं? एका मजबूत खुर्चीला धरा. 10 सेकंद एका पायावरती उभे राहा. नंतर दुसऱ्या पायावर उभे राहा. प्रत्येक पायाने 5 वेळा पुनरावृत्त करा. केव्हा करावं तर जागा झाल्यावर लगेचच. पहिलेच 5 मिनिटे. खबरदारी काय घ्यायची आहे? चक्कर आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. फायदे काय आहेत? तर सुधारलेलं संतुलन, वाढलेली ऊर्जा आणि तुम्ही आत्मविश्वासाने चालू शकाल. कमेंट बॉक्समध्ये हो लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला सांगा. निष्कर्ष काय आहेत? तर बघा, 3 आयुर्वेदिक सवय. मंडळी, चालण्यासोबतच हे 5 व्यायाम करा. पहिला, बसून पाय उचलणं. दुसरा, भिंतीला टेकून पुशअप करणं. तिसरा, टाचा फिरवणं. चौथा, हात गोलाकार फिरवणं. 5वा, तोल सांभाळणं. यामुळे तुमच्या आरोग्याला नवीन ऊर्जा आणि शक्ती मिळेल. एम्स 2025च्या अहवालानुसार योग्य व्यायामामुळे वृद्धांमधील गुडघ्यांची कमजोरी, थकवा आणि हृदयविकाराचा धोका 50% कमी होऊ शकतो. 3 आयुर्वेदिक सवय. पहिली, सूर्यनमस्कार. दररोज सकाळी 5 मिनिटे उन्हात बसून हा व्यायाम करा. यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. दुसरं म्हणजे हळदीचं दूध. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम हळदीचं दूध प्या. यामुळे तुमचे सांधे मजबूत राहतील. आणि तिसरं म्हणजे ध्यान. दररोज 10 मिनिटे दीर्घ श्वास घ्या. त्यामुळे थकवा दूर होतो. काय करायचं आहे तर 5 सवयींचा सराव करायचा आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये व्यायामाचा समावेश करा. तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासोबत आनंद वाटून घेण्यासाठी आयुर्वेदिक सवयींचा अवलंब करा. खाली कमेंट करून सांगा की तुम्ही कोणता व्यायाम आता सर्वात आधी सुरू करणार आहात. तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांना याची शिफारस कराल तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपा करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ सोबत देखील शेअर करा की ज्याची तुमच्या आजी आजोबा आणि इतर नातेवाईकांना गरज असेल. हॅपी राहा, आनंदी राहा.